डोंगर नावेवरती जर क्वालिफाय झाला डोंगर नावे तर लहू दादांच्या माध्यमातून डोंगर नावे टीमसाठी जर्सी. बट जर मोऱ्याचा पाडा संघ क्वालिफाय झाला तर या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आकाशदादा भोईर बंटीदादा भोईर यांच्या माध्यमातून टीम मोऱ्याचा पाडा या संघासाठी देखील स्पोर्ट जर्सी. क्या बात आहे. पहिलाच बॉल हवेमध्ये फटका मिस टायमिंग गोलंदाज तर पोहोचला होता बट मिळाली सिंगल. पहिल्याच बॉलवरती कॅस्टर ड्रॉप झाले सिंगल मिळाली समीरच्या अगेन्स्ट ओमकारला आपण पाहताय. जर विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा संघ आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये क्वालिफाय झाला तर विकास बुवा शेलके सरपंच यांच्या माध्यमातून देखील मोऱ्याचा पाडा टीमला ओव्हरऑल टीमला जर्सी पुरस्कृत करण्यात येतील. म्हणजे तब्बल शूज देखील पुरस्कृत करण्यात येतील. क्या बात आहे. म्हणजे 2 टी शर्ट्स 1 शूज टीम मोऱ्याचा पाडा संघाला देण्यात येतील. खंदे समर्थक आहेत मोऱ्याचा पाडा या टीमचे. इथे देखील फटका केला होता लॉंग ऑनला फिल्डर होता मिड ऑन मध्ये तर कॅच ड्रॉप झाला. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप सेकंड अटेम्प्टचा चान्स केला होता फिल्डरनं बट तेव्हा देखील शक्य होऊ शकलं नाही. सलगच्या तिसऱ्या बॉलमध्ये तिसरी सिंगल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. ओमकार आणि आकाश ही जोडी सध्याच्या घडीला समीरच्या अगेन्स्ट आपण पाहता. समीरला आपण पाहताय ज्या समीरनं मागच्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक संपादित केली होती तो समीर आता बॉलिंग मार्क वरती आहे. आकाश खुणे अक्कीच्या अगेन्स्ट आपण पाहता. पुढचा बॉल स्लॉट मध्ये थेट प्लॉटच्या बाहेर पाठवत असताना आकाश खुणेचा वार मैदानाच्या आतमध्ये विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोराचा पाडा संघ झालाय गार. छेडसी बापार षटका. यस पंच बाउंड्री आहे की सिक्सर आहे. बाउंड्री यस इट इज. यस पंच आपण मॅच 1 मिनिट होल्ड करा. चेक केल्या जात आहे. आय थिंक कंट्रोल रूमला देखील थोडंसं डाऊट आलंय. कदाचित हा षटकार असू शकतो हे आता पाहिलं जाईल. कोणत्याही संघावरती अन्याय व्हायला नको हाच उद्देश आमच्या कंट्रोल रूमचा हाच उद्देश. यस अखेर शेवटच्या क्षणाला बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पडलाय त्यामुळे धावा मिळतील 4. स्विच इट स्विच इट स्विच इट फिल्डर धावतोय पळतोय चेंडूच्या पाठमोरा भट बॉल नाही थांबणार. बॉल गोळीच्या वेगळा निघून चालला थेट कव्हर पॉइंट आणि थर्ड मॅचच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. वन्स अगेन अजून एक नेत्रदीपक चौकार. मागच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक जर संपादित केली होती समीरनं बट आता या मॅच मध्ये थोडासा मागणार आलाय कारण सलग 2 बॉलवरती 2 बाउंड्री. तिसरी आली आहे का. यस इट इज. तिसरी येऊ शकते. फिल्डर धावतोय पळतोय बट आउटफील्ड फास्ट बॉल नाही थांबणार. गवताच्या गालिच्याला आग लावत बॉल निघून चालला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. सलगच्या तिसऱ्या बॉलवरती तिसरा तंत्रशुद्ध आणि टेक्निकल चौकार. मोराचा पाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि मोराचा पाडा टीमसाठी देखील पुन्हा एकदा पारितोषिक आलंय
टीका बैलाचे मालक ऋतिक गणेश शेठ शेळके यांच्या माध्यमातून जर मोराचा पाडा संघ आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये क्वालिफाय झाला तर साहेबांच्या माध्यमातून देखील मोराचा पाडा या टीमसाठी स्पोर्ट्स कॅप आता पुरस्कृत करण्यात येतात। या वेळेला पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवरती केलंय भाऊ स्वागत गोलंदाज अजय कालेकरचं, बॅटर ओमकारचा वार, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 6 षटकार। ज्याच्या नावाचा होतो नेहमी जय जयकार, नाव त्याचं ओमकार, अनाताना ठोकला षटकार। षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। पहिलाच बॉलवरती बहु स्वागत, स्वॅग से नहीं तो सिक्सर से करेंगे सबका स्वागत, हे सांगतोय बॅटर ओमकार। गुड लेन बॉल, पंचांकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न, बट पंच आपल्या निर्णयावरती तटस्थत, अंपायर सिग्नल डॉट बॉल। लेंथ बॉल, अगदी पहिला बॉल ओव्हर पिच, दुसरा बॉल गुड लेंथ, तिसरा बॉल लेंथ, म्हणजे व्हेरिएशन कन्सिस्टन्सी काय असते ना याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये अजय कालेकर सध्याच्या घडीला सिद्ध करून दाखवतोय। जबरदस्त गोलंदाजी, व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय मिस्टर अजय कालेकर। ओहो, लुक लुक त्या ताऱ्याप्रमाणे बॉल डोळ्यांच्या नजरे आड, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 6। ओमकारच्या बॅट मधून अजून एक शक्तिशाली षटकार। आज डोंगर नावे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि याच गावाचा आवाज दीपकजी बिराडे सरांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित असते। बॉल हवेमध्ये, फटका मिस टायमिंग, ओहो व्हॉट एफर्ट्स, व्हॉट एफर्ट्स, एफर्ट्स भरपूर चांगले राहिले, जणू काही सूर लगावला होता, बट शेवटच्या क्षणाला कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाली। रिप्ले ऍक्शन इंटरेस्टिंग आहे, ओमकारची विकेट बॉल हवेमध्ये, जणू काही शेवटच्या क्षणाला सूर तर लगावला, डाव लगावली होती फिल्डरनं, बट शेवटच्या क्षणाला जणू काय हातातून बॉल निसटला असावा आणि त्यामुळेच की काय कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाली। 2 मिळाला, 2च्या मदतीने टीमची टोटल 29-29। स्वीप केला, स्वीप केलाय, बॅटर ओमकारनं पॅडल स्वीप केलाय, ट्राय 2 कंप्लीट होतील का? 2 झाल्यात। शेवटच्या क्षणाला क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉलला अडवलंय, मिळतील इथे धावा 2 आणि 2च्या मदतीनं षटक कंप्लीट झाले, ते तब्बल दुसरं 2 षटकांचा खेळ कंप्लीट। 2 षटकांच्या अंतिम फलकावरती धावा, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 16। 2 षटकांचं कॅल्क्युलेशन केलं, 2 षटकांच्या अंतिम धाव फलकावरती धावा 31। जो संघ जिंकेल तो थेट एका ट्रॉफीचा मानकरी ठरेल, बट जो संघ या मॅच मध्ये परास्त होईल त्या संघाचा प्रवास या स्पर्धेमधून आता इथेच संपेल। त्यामुळे दोन्ही संघांना जिंकायचं। टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बनाम डोंगर नावे हे बॅटल आपण पाहताय। टीम डोंगर नावे संघाला जिंकायचे जरूर, बट मोऱ्याचा पाडा टीमला हार नाही मंजूर आणि त्याच्यासाठी सुरू असलेला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये या 2 टीम्सच्या दरम्यान
आपल्याला पाहायला मिळतो. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहता. पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती धावा 2 षटकांच्या अंती 31 बनल्यात. आता शेवटचं अंतिम षटक अजूनही सुरू आहे. देत ओव्हर हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करण्यासाठी आकाश कुणे आणि ओमकार तयार. सलग 3 बॉलमध्ये 3 बाउंड्री आकाशच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. आकाश खुणे ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल. ओहो, शॉट ऑफ लेंथ हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान आणि तेज तर्रार हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वेगावरती जणू काय सुवार असलेला गोलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये. ओ स्विच इट भाग मिल्का भाग. फिल्डर धावतोय पळतोय चेंडूच्या पाठबोरा. अखेर बॉल नाही थांबणार. बॉल निघून चाललाय नॉन स्टॉप लॉंग स्टॉपच्या बाहेर. 4 धावा. आता पाहावं लागेल घडलंय काय. लक फॅक्टर सध्याच्या घडीला ऑन आहे टीम ढोंगर नावे संघाचं. 2 होतील का? 2 झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. वाईट +2 म्हणजे बाय 1 गेट 2 फ्री रन्स मिळतील या बॉलवरती एक्स्ट्राच्या स्वरूपात. त्या तब्बल 3. इथे देखील टप्पा थोडासा पुढे ठेवला आणि बॉल थोडासा खाली राहिला. थर्ड अंपायर रेफर करण्यात आले. व्हाईट बॉलसाठी हा थर्ड अंपायर रेफर करण्यात आला. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत योगीराज महाराज बुठरे सर आपले गेले. यस आला डॉट. फेअर डिलिव्हरी. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॉल नंबर 3 चा खेळ अंतिम षटक आपण पाहता. देत ओव्हर आकाश खुणे तयार. बॅटची एज बॉल मागे चालला. शॉर्ट थर्ड मध्ये फिल्डर. आता एकापेक्षा जास्त या बॉलवरती काही मिळणार नाहीये. मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 39 अंकावरती. 39 धावा बनल्यात. स्टील 2 टू गो. धावा स्कोर कार्ड वरती. क्वालिफायर मॅच डे नाईट 3 रजनी तिसरी आपण पाहता. रजनी फॉर्मॅट मधील स्पर्धा आपण पाहता. ओव्हर पिच समोरच्या दिशेने बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन द बॉल. ब्युटिफुल कॅच टेकन. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज होईल बाद. धक्का पहिला. शेवटचा अंतिम बॉल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. सत्र क्रमांक 1 मधील शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल क्रॉस बॅटेड. हा फटका भरपूर चांगला आहे. वाराशी वार्तालाप करत बॉल निघून चालला थेट काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. आसमानी टोला मोजून मापून मारलेला फटका. सीमारेषेच्या बाहेर षटका.
सत्र पहिलं कंप्लीट. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या त्या तब्बल 45 आणि 46 धाव्यांचं लक्ष सध्याच्या घडीला उभं केलंय थीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा संघाच्या अगेन्स्ट. चला डोंगर नावे टीम, डोंगर नावे टीम विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करा. टीमचे बजरंग डोंगर नावे आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा टीम. चला आपण देखील डगआउटचा ताबा घ्या. चला टीम डोंगर नावे आपण डिस्कशन हे मैदानाच्या आतमध्ये देखील जाऊन करू शकता. चला जे प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या ज्या ग्रीन पट्टीवरती आपण बसलाय त्यांना विनंती असेल चला आपण थोडंसं मागे या. सर्व प्रेक्षक आपल्याला सर्वांना विनंती असेल यस ऑफिशियल लेजंड कॉमेंटेटर दीपकजी बिराडे सर आपण त्यांना थोडंसं सांगा, त्यांना थोडंसं सहकार्य करण्याची अपेक्षा आपण देखील बाळगा. निर्माण करायचा शून्यापासून संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. पहिलाच बॉल, ओहो पहिलाच बॉल वरती गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेत बॉलला पाठवून दिले लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. पहिला बॉल वरती पहिला तडाखा षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मोराचा पाडा संघाचा हुकुमाचा एक्का ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो असा अजय कालेकर. बॅक ऑफ द हँड फुल टॉस. आता फुल टॉसचा देखील फुल टोल वसूल केलाय. वन्स अगेन अनदर पिकअप शॉट. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा धमाका पाहायला मिळाला षटकार.
ओहो स्लॉक स्वीप सिग्नेचर शॉट बाय मिस्टर अजय कालेकर. फटक्यामध्ये दमदार वजन आहे. धावा अर्धा डझन मिळतील. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सलगच्या तिसऱ्या बॉलवरती तिसरा क्रॅकिंग हिट. सिक्सर. तीन बॉल 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकल्यात. जयदादा धस आणि मयूरदादा शिल्के यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक यस कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झाल्या. थँक्यू सो मच. आता पाहावं लागेल या मॅचची प्राइज विकेट. ओहो घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. या मॅचची गोल्डन नाही तर प्लॅटिनम प्लस विकेट म्हणली तरी हरकत नाही. मोठा मासा गळाला. वाघाची शिकार. फलंदाज बाद सरस सेनापती तंबूच्या आश्रयाला. जयदादा धस आणि मयूरदादा शिल्के यांच्या माध्यमातून सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी आता तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक. या विकेटसाठी अशोकदादा कुणे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक ओमकार साठी. येस इट इज. एक 500 रुपयाचा पारितोषिक अशोकदादा कुणे यांच्या माध्यमातून ओमकार साठी. 1000 रुपयाचा पारितोषिक जयदादा धस आणि मयूरदादा शिल्के यांच्या माध्यमातून अजय कालेकर साठी. क्या बात आहे. टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. अगदी फटाक्यांची माळ. आम्ही मगाशी देखील म्हटलं की फटाक्यांची माळ दोन्ही बाजूने पेटी आहे. षटकाराला तर मोराचा पाडा टीमचे समर्थक खऱ्या अर्थानं पारितोषिकांचा वर्षाव करतात. जर आता चौकार हॅट्रिक आली सलग 2 बॉलवरती 2 बाउंड्री आली तर जयदादा धस आणि मयूरदादा शेलके यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक. इथे देखील चांगला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. वाडिश लॉंग मध्ये फिल्डर एक मिळेल का. मिळाली सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. ते तब्बल 23 अंकावरती. लक्ष 46 बनल्या 23. आता करायचे 23 बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये 12. सेहेचाळीस लक्ष सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. 12 मध्ये 23 अजूनही करायच्यात. पहिलाच बॉल ऑन साइडला पूल करायचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. मिळेल अवघी सिंगल. आता एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड
जाऊन पोहोचलाय ते तब्बल 24 अंकावरती 24 ऑन बोर्ड. आता पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला राहुल. पुढे टाकलाय पुढे मारला लॉंगॉनला पुढे फिल्डर डाऊन द बॉल टेकन अ व्हेरी गुड कॅच. खेळ टिपला जाईल. संपला बॅटर राहुलचा खेळ. धक्का दुसरा. टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोराचा बाळा संघाला फलंदाज पहा. चला बॅटर झालेले बाद झालेले बॅटर आपण विनंती असेल थोडीशी घाई करा. आमची ऑफिशियल टीम आमची आयोजन टीम भरपूर मेहनत त्यांनी आजच्या रचनेमध्ये केली आहे. क्रॉस बॅटेड यावेळेला देखील गॅप मोठा आहे. धावांचा तोटा आहे कारण फिल्डर पोहोचला. दुसरीचा चान्स आणि दुसरीचा प्रयत्न राहिला यशस्वी. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. चांगला आय कॉन्टॅक्ट या दोन बॅटरच्या दरम्यान. 9 मध्ये 26 बनल्यात. 9 मध्ये 20 आता या मॅच मध्ये करायच्यात. चला घाई करा विनंती असेल घाई करा. कोणताही विलंब आपण करू नका. कोणताही एक्स्ट्राचा वेळ आपण खर्च करू नका. इनफिल्डच्या वरून स्लाइस केलाय. भाग मिल्का भाग अर्जुन तू भाग अर्जुन तू भाग. बॉल नाही थांबणार. बॉल कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. धावांची कोंडी फोडणारा संयमाचा बाण तोडणारा हा क्रॅकिंग चौका. 16 करायच्यात 8 मध्ये. लक्ष 46 बनल्यात 30. 10 मध्ये 30 बनल्यात आता 8 मध्ये 16 करायच्यात. प्रति बॉल मध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 धावा आता कंप्लीट कराव्या लागतील. या गुलाबी थंडीमध्ये ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण पाहता. 8 बॉल 16. फुल टॉसचा फुल टोल नाही केला वसूल. एक झाली दुसरीचा चान्स नाहीये. एकच मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. मिळाली सिंगल. सिंगलच्या मदतीनं समीकरण बदललंय. 31 बनल्यात करायच्यात 15. बॉल शिल्लक 7. 7 बॉल धावा करायच्यात 15. सात बॉल 15 काने में ट्विस्ट. वाईड बॉल साठी आता थर्ड अंपायर रेफर करण्यात आलाय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. आलाय डॉट कानी में ट्विस्ट. आता समीकरण 6 बॉल
आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्यात 15. आने वाली 6 गेंदें शेष और 6 गेंदों में मैदान के अंदर 15 रनों की दरकार. 6 बॉल 15 धावा. मॅच इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 15 बनल्या तर सामना जिंकेल मोराचा पाडा. जर 14 बनला तर सामना जिंकेल डोंगर नावे. आता 15 बनतील की 15 रोखला जातील याचं उत्तर येणारे 6 बॉल जरूर देऊन जातील. आकाश खुणेला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती अक्की. क्या बात आहे. पारितोषिक पारितोषिक आणि पारितोषिक आपण पाहताय. जर 6 मध्ये 15 बनल्या मोरासापाडा टीमच्या माध्यमातून तर मयूरदादा शेळके यांच्या माध्यमातून एकविरा ट्रिप टीम मोरासापाडा संघाला. विथ ऑर्गनाइज टीम मोरा. कॅच कंप्लीट केली त्यामुळे बॉलरच्या खात्यामध्ये विकेट गेली. पहिल्याच बॉलवरती आली विकेट. 5 बॉल 14 धावा. या मॅच मध्ये समीकरण आपण पाहता. आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर करण. आकाश खुणेच्या अगेन्स्ट. चला पाठीराखे डोंगर नावेचे पाठीराखे आपण सेलिब्रेशन जरूर करा पण बाउंड्री लाईनच्या बाहेरून बघा. विनंती आहे. सहकार्याची अपेक्षा आम्ही देखील बाळगली. 5 बॉल 14. ओ 5 बॉल 14. क्या बात है. एबिलिटी है, क्षमता है, कॅपॅसिटी है, कन्सिस्टन्सी आहे आकाश कुणेकडे आणि ते सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. की आला डॉट. 4 बॉल 14. 4 बॉल 14 धावा. महत्वपूर्ण बॉल यावेळेला ऑन दी बॉल हवेमध्ये फटका. मिस टायमिंग फिल्डर डाऊन द बॉल अँड टेकन अ व्हेरी गुड कॅच. व्हेरी गुड कॅच. टीम मोराचा बडा संघाला जिंकायचं आहे जरूर बट टीम डोंगर नावे संघाला हार नाही मंजूर. आणि सध्याच्या घडीला विजयाची स्वप्न तर दाखवल्यात आकाश कोणेनं बट ती स्वप्न पूर्ण करतोय का हा मोठा प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला उभा झालाय.
क्या बात आहे, क्या बात आहे. काय समीकरण, काय ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, काय कमबॅक केलाय. क्या बात आहे. सेलिब्रेशन आकाश खुणेच आपल्याला पाहायला मिळतंय. सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय आकाश खुणेच. स्टील टू या वेळेला बॅडमिंटन स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. आता एक धाव इथे मिळतीये. शेवटचा अंतिम बॉल विजयाच्या दिशेनं वाटचाल केली आहे जय बजरंग डोंगल नावे टीमनं. विजयासाठी एक बॉल आणि 13 धावेची गरज. विजयाचे स्वप्न दाखवल्यात आकाश खुंडेनं टीम जय बजरंग डोंगल नावे संघाला. विजयाच्या दिशेनं वाटचाल केली आहे. चला आकाश, थोडीशी घाई करा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल आला डॉट आणि बक्षीस पात्रामध्ये थेट धडक मारली सध्याच्या घडीला टीम जय बजरंग डोंगर नावे या संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आडलक टफ लक टीम मोऱ्याचा पाडा.